राज्यातील मुख्य महापालिकांमध्ये काय चित्र असेल ते आता पाहूयात। सुरुवात करूया मुंबईपासून। 8 वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेचे 84 उमेदवार विजयी झाले होते, तर भाजपचे 82 उमेदवार जिंकले होते। 2017 मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते। यावेळी मात्र एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात। एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपची महायुती होण्याची शक्यता आहे। पण काँग्रेसचा सस्पेन्स कायम आहे, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत। राज ठाकरेंमुळे मुंबईतील समीकरणं बदलू शकतात, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। काँग्रेसने हा मनोमन असा निर्णय घेतला की दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत जाण्यापेक्षा आपण एकट्याने लढून आपल्या ताकदीचा पुन्हा एकदा एक आढावा घेतला पाहिजे, असा एक निर्णय त्यांनी घेऊन ठेवलेला आहे। मुंबईनंतर नवी मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊयात। नवी मुंबईत 10 वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे। 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 तर अखंड शिवसेनेचे 37 उमेदवार विजयी झाले होते। भाजपला 7 वॉर्डात यश मिळालं होतं, मात्र आता गणेश नाईक भाजपमध्ये आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आहे। दोन्ही नेते महायुतीत लढण्याची शक्यता कमी आहे। परिणामी सत्ताधारी महायुतीत होणाऱ्या मुख्य लढतीमध्ये ठाकरे बंधू कितपत आव्हान निर्माण करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। नवी मुंबईप्रमाणेच ठाण्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्यात 8 वर्षांनी निवडणूक होणार आहे। 2017 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अखंड शिवसेनेचे 67 उमेदवार विजयी झाले होते। शिवसेनेनं बहुमत मिळवलं होतं। अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 तर भाजपचे 23 उमेदवार जिंकले होते। ठाण्यात महायुतीत लढण्यावर भाजप शिवसेनेचं एकमत झालंय, तर ठाकरे बंधूही ठाण्यात एकत्रितपणे लढणार आहेत। त्यामुळे ठाण्यातील निवडणूक चुरशीची होणार आहे। ठाण्यानंतर आता अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील आधीची आणि आत्ताची राजकीय स्थिती पाहूयात। 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपचे तब्बल 77 उमेदवार विजयी होऊन भाजपची सत्ता आली होती। अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 उमेदवार विजयी झाले होते। आता अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुती सरकारमध्ये एकत्र आहेत, मात्र दोन्ही पक्ष इथं एकत्र लढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। पिंपरी चिंचवड सारखीच परिस्थिती पुण्यातही पाहायला मिळतेय। 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपचे 97 उमेदवार विजयी झाल्यानं त्यांची एक हाती सत्ता आली होती, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 39